आज आपल्याला बनवायची गवारीच्या शेंगाची एकदम झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी। सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांचा डब्बा असेल किंवा ऑफिसचा डब्बा असेल त्यावेळेला तुम्ही अवघ्या काही मिनिटांमध्येच तयार होणारी गवारीच्या शेंगाची ही भाजी तयार करू शकता। चवीला अप्रतिम लागते, मुले देखील आवडीने खातील, एवढी चविष्ट अशी आपली ही भाजी तयार होते। चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। गवारच्या शेंगाची ही भाजी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी गवारच्या शेंगा घेतलेल्या आहेत। पाव किलो आपण या ठिकाणी गवार घेतलेली आहे। तर गवारच्या शेंगा आपल्याला सगळ्यात अगोदर छान स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत। आता गवारच्या शेंगा आपण छान स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत। एका बाउलमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला या गवारच्या शेंगा निसून घ्यायच्या आहेत। गवारच्या शेंगाच्या पुढील आणि पाठीमागील जो भाग आहे तो थोडासा आपल्याला कट करायचा आहे आणि आता आपल्याला हाताने अशा पद्धतीने गवार तोडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हाताने तुम्ही गवार निसून घेऊ शकता किंवा सुरीच्या मदतीने तुम्ही ही गवार चिरून घेऊ शकता। तर एकदाच तुम्ही 4 ते 5 गवारच्या शेंगा घेऊन सुरीच्या मदतीने तुम्ही ही गवार चिरून घेऊ शकता। एकाच वेळी 4 ते 5 गवार आपण चिरून घेतल्यामुळे एकदम पटकन अशी आपण गवार निसून घेऊ शकतो। आता गवार मी या ठिकाणी निसून घेतलेली आहे। लगेचच आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे। आता भाजीसाठी आपल्याला एक छान हिरवं वाटण तयार करायचं आहे। या ठिकाणी मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडीशी आपण कोथिंबीर घेतलेली आहे, 2 ते 3 आपण अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। मिक्सरचा मी या ठिकाणी एक छोटा जार घेतलेला आहे। जारमध्ये आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि अद्रक लसूण देखील आपण घातलेला आहे। आता आपल्याला मिक्सरला याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे। भाजीसाठी आपलं हिरवं वाटण या ठिकाणी तयार झालेलं आहे। लगेचच आपल्याला भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे। आता गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल छान तापल्यानंतर मी मोहरी घातलेली आहे। मोहरीला आपल्याला छान फुटू द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत। मोहरी आपली छान तडतड झालेली आहे। यामध्ये मी जिरे घातलेले आहेत। जिरे देखील आपले छान फुललेले आहेत। आता यामध्ये आपल्याला निसून घेतलेली गवार घालून घ्यायची आहे। गवार आपल्याला एखाद मिनिटभर तेलावरती छान अशी परतून घ्यायची आहे। गवार छान परतून घेतल्यामुळे भाजीला खूप मस्त अशी चव येते। तर गवारच्या शेंगा मी तेलावरती छान अशा एखाद मिनिटभर परतून घेतलेल्या आहेत। आता आपण मिक्सरला जे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला गवारच्या शेंगाला छान असं 2 ते 3 मिनिट गरम करून घ्यायचं आहे। चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। गवार शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला, भाजी आपल्याला थोडीशी घट्टसर बनवायची आहे। त्यामुळे पाणी आपण यामध्ये फक्त अर्धा कप घातलेलं आहे। भाजीला आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। 3 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। त्यामुळे भाजीला चव छान येते आणि थोडासा घट्टपणा देखील येतो। 3 मोठे चमचे आपण यामध्ये भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे। यावरती झाकण ठेवायचे आणि 1 ते 2 मिनिट शिजून घ्यायचं आहे। गवारच्या शेंगा लगेच शिजतात, जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी। तर 2 मिनिटांनंतर मी झाकण उघडून घेतलेलं आहे। भाजी आपली छान शिजलेली आहे आणि भाजी मस्त घट्ट देखील झालेली आहे। शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे भाजीला छान ग्रेव्ही आलेली आहे। मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे। हिरव्या वाटणातील गवारच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे। मुले देखील आवडीने खातील, एवढी चविष्ट अशी आपली गवारच्या शेंगाची भाजी तयार होते। पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील मस्त लागते। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। फेसबुकवरती जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजला देखील आपले फॉलो करून घ्या। भेटूया तशीच एखाद्या छान आणि नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।